चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। नुकतेच रामगिरी महाराज यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर महाराष्ट्रात मुस्लिम समाजाच्या तरुणांकडून महाराजांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे। अशातच हिंदू तरुणांकडून रामगिरी महाराजांच्या वक्तव्याचं समर्थन करण्यात येत आहे। यामुळे सोशल मीडियावर समर्थनात विरोध वार सुरू आहे। अशा पोस्ट करणाऱ्या तरुणांना बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सुनील कळासने यांनी भावनिक आवाहन केले आहे। सोबतच कायदा व सुव्यवस्थेचा बिघडणार नाही, पोस्ट नागण्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा सुद्धा दिला आहे। गेल्या काही दिवसापासून राज्यामध्ये रामगिरी महाराजांनी एक वक्तव्य केलं, त्याच्यावरून मुस्लिम समाज च्या भावना दुखावल्या गेल्या म्हणून ठिकठिकाणी मोर्चे सुरू झाले आणि रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ हिंदू समाजाचे देखील मोर्चे किंवा निवेदनं या भूमिकेमध्ये दोन्ही समाज आलेले आहेत। हा महाराष्ट्र आहे, हा ही संतांची भूमी आहे। मला वाटतं संतांवरून भांडणं करण्यापेक्षा संतांचे विचार घेऊन आपण जर चाललो तर तरुणांना निश्चित त्याच्यातून मार्गदर्शन मिळेल। पोलिसांचं इतकंच सांगणं आहे की कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी आम्ही सतत प्रयत्न करत असतो। सगळ्या समाजांचं त्यामध्ये सहकार्य अपेक्षित आहे। स्पेशली तरुण मुलं जे इंस्टाग्रामवर फेसबुकवर मीडियामध्ये पोस्ट व्हायरल करतात आणि घरी बसून गावामध्ये जो तमाशा होतो त्याच्यानी आया बहिणींचं, ज्येष्ठांचं आणि लहान मुलांचं, सामान्य माणसांचं, मजुरांचं, रोजंदारीवर जगणाऱ्या माणसांचं नुकसान होतं। आपण समाजामध्ये राहतो, आपण समाजाची कल्पना करावी। समाज आहे म्हणून आपण आहोत, म्हणून आपण त्या समाजाला आपल्याकडून कुठलाही त्रास होणार नाही अशा दृष्टीने वागावं। कुठलेही आक्षेपार्ह पोस्ट टाकू नयेत आणि बंद असेल, इंस्टाग्रामच्या पोस्ट असतील, मोर्चे असतील, या गोष्टींना बंदी आहे। बंदी इन द सेन्स पोलीस जजमेंट घेऊन त्याला परवानगी द्यायची की नाही ते ठरवतील। पोलिसांना तुमचं सहकार्य अपेक्षित आहे आणि कायदा तोडल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल आणि तरुणांचं आयुष्य त्याच्यामध्ये उद्ध्वस्त होतं ही